इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड ज्युनियर कॉलेज सोलापूर। किमान 2 उपमुख्यमंत्री आहेत, दोन्हीतले एकही नाही। काय चाललंय काय हे? इतक्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल, कशाला चालवता सभागृहात? विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते विखे पाटील साहेब, आपली परंपरा राहिली आहे देशभरात की विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण द्यायला उभं होतं तर तिथं आता 2 उपमुख्यमंत्री केले, तीन तोंडाचं इंजिन आहे साहेब। आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे, उद्धवजी कधी हजर राहिले तो चर्चेच्या वेळेला या मंत्र्यांचा आपल्याला विनंती आहे, आपण चालू करा, ऐकू का मी? चालू करा आपण। माझ्याकडे मंत्री मला सांगणार आहे जागेवर उभं राहून मग काय कधी असा नाही चालणार, अजिबात नाही। सन्माननीय विरोधी पक्ष नेते महोदय या ठिकाणी भाषण करतायत। या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची वर्षानुवर्षाची परंपरा आहे की ज्या वेळेला सभागृहाचे विरोधी पक्ष नेते भाषण करतात त्यावेळेला सर्वसाधारणपणे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी बसलं पाहिजे आणि यापूर्वीचे मुख्यमंत्री कायम विरोधी पक्ष नेते या भाषणाला बसत असत, पण मुख्यमंत्री नाही तर किमान 2 उपमुख्यमंत्री आहेत, दोन्हीतले एकही नाही। त्याचबरोबर संबंधित ज्या डिमांडवर या ठिकाणी भाषण विरोधी पक्ष नेते करतायत त्या डिमांडचे संबंधित मंत्री सुद्धा ना अध्यक्ष महोदय। काय चाललंय काय हे? इतक्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाला तुम्ही जर निग्लेक्ट करत असाल, कशाला चालवता सभागृहात? एक तर संपूर्णपणे नियमबाह्य सभागृह चालतंय, संपूर्ण नियमबाह्य कामकाज चालतंय। आम्ही खाली मान म्हणून या ठिकाणी गप्प बसलोय आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते सभागृह अडवण करा अध्यक्ष महोदय। विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष नेते विखे पाटील साहेब हे परिषदेमध्ये नानाभाऊ अध्यक्ष महाराज विखे पाटील साहेब वरच्या सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सभागृहात येणार आहेत आणि आदितीताई तटकरे यांना उपस्थितीचा संदेश दिलाय, त्या लवकरच इथे येतात। आपण तोपर्यंत चालू करू विरोधी पक्ष नेते आपण नानाभाऊ अध्यक्ष महाराज तुम्ही आता जो काही सांगितलं की कोण मंत्री कुठं आहेत असं तुम्ही सांगितलं अध्यक्ष महाराज, आपण कामकाज दिलेलं अध्यक्ष महाराज, कुठलं कामकाज किती वाजता येणार आहे हे माननीय मंत्री महोदयांना माहिती आहे। आपली परंपरा राहिली आहे अध्यक्ष महाराज की विरोधी पक्ष नेता जेव्हा भाषण द्यायला उभं होतं तर तिथं आता 2 उपमुख्यमंत्री केले, तीन तोंडाचं इंजिन आहे साहेब इथं अध्यक्ष महाराज। एक तरी इंजिन राहिलं पाहिजे ना विरोधी पक्ष नेत्याचाच, म्हणजे तुम्हाला लोकशाही तास सुरू आहे। त्यांना मी निरोप दिला, त्यांनी चिठ्ठी पाठवली की आमचे प्रश्न 3 प्रश्न दोघांचे आहेत, त्यामुळे ते दोघे वरच्या सभागृहात आहेत। आणि अध्यक्ष महोदय वडेट्टीवार साहेब, आपण जयंत पाटील, आपण जयंतराव, आपण सिनियर सदस्य आहात या सभागृहातले, सिनियर सदस्य आहात। नाना पटोले, आपल्याला कल्पना आहे चर्चा सुरू असताना सामूहिक जबाबदारी असते, त्या खात्याचा मंत्री हजरच असला पाहिजे असं कुठेही नाही। आतापर्यंत भास्करराव आपण म्हणाले की आमचे मुख्यमंत्री हजर राहायचे, उद्धवजी कधी हजर राहिले तो चर्चेच्या वेळेला, असं काही सांगू नका। नाही, उद्धवजी मुख्यमंत्री असताना कधी हजर राहिलेत काहीतरी सांगायचं जयंत पाटील साहेब। त्यामुळे ही सगळी सभा आता मी यांचा ऐकून सुरू करू, तुमचा ऐकून नाही, या मंत्र्यांचा ऐकून। आपल्याला विनंती आहे, आपण चालू करा, ऐकू का मी? चालू करा आपण। माझ्याकडे मंत्री मला सांगणार आहे जागेवर उभं राहून, अरे तुम्ही सूचना द्यायला पाहिजे, मला सांगतायत चालू करा 4 वाजता गेलोटी नाही। विरोधी पक्ष नेते विनंती आहे आपल्याला कन्क्लूड करा। बघा तुम्ही आम्हाला शिकवू नका, सभागृहाची वेळ वाया घालवणार आहे। त्या मंत्री कुठे आहेत? लाज वाटत नाही म्हणतो आता बोलायला लागणार आहे, पुढे लक्ष आहे, तुमचे मंत्री कुठे आहेत? महोदय, सन्मान्य अध्यक्ष महोदय, आता सभागृह विरोधी पक्ष नेते जे काही बोलतात किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही, तर मी आता
आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो. मग काय किती वेळ असं नाही चालणार, अजिबात नाही. अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते आपण चालू करावं, चालू कर. हा हे सांगून ठेवतो, चालू करावं. विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. ही पद्धत नाही. विरोधी पक्षनेते आपण चालू महसूल करा. विभागाच्या चालू करा. वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल. 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है. यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है. क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है. बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है. राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल है. बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.